प्रॉब्लेम नंबर 2 आहे तो आपल्याला समजून घ्यायचा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन करायचं ते आपण बघणार आहोत. माझा प्रश्न एक रिव्हिजन साठी येतो. मला फिक्स कॅपिटल मेथड नुसार कोणते 2 अकाउंट तयार केले जातात? कॅपिटल कॅपिटल अकाउंट, करंट करंट अकाउंट आणि कॅपिटल. व्हेरी गुड. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट का करंट अकाउंट? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये फक्त कोणता अकाउंट तयार करतो आपण? कॅपिटल अकाउंट तयार करतो. आता दोन्हींमध्ये फरक काय आहे? जे फिक्स कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटला लिहितो ना, ते फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार सुद्धा कॅपिटल अकाउंटलाच लिहावं लागतं. फक्त जे करंट अकाउंटला येणारे आयटम आहेत ते सगळे उचलायचे आणि कॅपिटल अकाउंटला टाकायचे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये. एवढाच फक्त याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि 1, 2, 3 प्रॉब्लेम मध्ये आपला तो क्लिअर होऊन जाईल. दुपारी थोडस फास्ट झालं होतं, वेळ कमी होता त्यामुळं शेवटी आता आपण काय करू, सुरुवातीपासून प्रॉब्लेमला सुरुवात करतोय त्यामुळे अडचण काय येणार नाहीये. बघा, मी दुपारी सगळं तुम्हाला डिस्कस केले तरी सुद्धा अजून एकदा आपण थोडी रिव्हिजन प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पाहणार आहोत. करण अँड किरण आर पार्टनर्स इन मेसर्स मेहता एंटरप्राइजेस. बघा, करण आणि किरण हे एक पार्टनर आहेत. मेसर्स मेहता एंटरप्राइजेस हे त्यांची पार्टनरशिप फर्म आहे. दे हॅव स्टार्टेड बिझनेस ऑफ रेडीमेड गारमेंट्स. त्यांनी कशाचा बिझनेस करायचं ठरवलेला आहे? रेडीमेड गारमेंट्सचा बिझनेस करायचं ठरवलेला आहे. ऑन 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019 पासून. ऑन विच डेट, आणि त्याच तारखेला दे कॉन्ट्रीब्यूट ₹5 लाख इच. म्हणजे त्यांनी हा बिझनेस सुरू, आता बिझनेस नवीनच स्टार्ट आहे, अगोदर बिझनेस चालू करून ठेवलेला नाही, इनिशियल स्टेज मध्ये आहे त्यांचं, म्हणजे सुरुवात केली त्यांनी बिझनेसला. आणि बिझनेसला सुरुवात करत असताना त्यांनी प्रत्येकाने किती, कोणाच तरी माईक चालू आहे, प्रत्येकाने ₹5 लाख काय आणलेलं आहे? कॅपिटल आणलेलं आहे. किती? प्रत्येकी ₹5 लाख, म्हणजे दोघांनी 5-5 लाख रुपये. म्हणजे किरणचं सुद्धा किती असेल? 5 लाख. आणि करणचं 5 लाख आणि किरणचं सुद्धा किती? 5 लाख. अशा पद्धतीने त्यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे. ऍज दिअर इनिशियल कॅपिटल, त्यांचं सुरुवातीचं कॅपिटल म्हणून त्यांनी ₹5 लाख घेऊन आलेले आहेत. करण हॅज विथड्रॉन ₹20,000. बघा, करणने विथड्रॉ केलेले आहेत 20,000 आणि किरणने विथड्रॉ केलेले आहेत 15,000 फॉर दिअर पर्सनल यूज. आणि जे पर्सनल यूज असतं त्यांना काय म्हणतो आपण? ड्रॉविंग म्हणणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे जे कॅपिटल त्यांनी आणलेलं आहे, हे कॅपिटल आपण कुठं लिहितो? कोण सांगते? ₹5 लाख प्रत्येकी आणलेलं कॅपिटल अकाउंटचे कुठं लिहिणार? क्रेडिट साइड. ओके, सर्वजण क्लिअर ना? ओके. आता हे ड्रॉविंग जे आहे ते कुठं लिहिणार? करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या? करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके, करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड यूज केली असेल तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवर इंटरेस्ट आहे घ्यायचंय. म्हणजेच काय, त्यांना अलाउड आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ऍट 12%, 12% इंटरेस्ट भेटणार आहे. हे कुठं लिहिणार? करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या? इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिट साइडला. करंट अकाउंटच्या डेबिट साइडला नाही, करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मी कालच दुपारी सांगितलंय की काय होतं की आपल्याला फर्म कडून जे भेटणार असतं तो आपला प्रॉफिट असतो. आपण ऍज अ पार्टनर म्हणून विचार करायचा. आपण कॅपिटल दिले फर्मला आणि त्याच्यावर ते इंटरेस्ट देणार आहे आपल्याला. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून हा प्रॉफिट आहे का लॉस आहे? इंटरेस्ट भेटतोय म्हटल्यानंतर प्रॉफिट आहे. ऍज अ पार्टनर म्हणून जर विचार केला तर हे इंटरेस्ट माझ्यासाठी फायदा आहे. मग फायदा आहे म्हटलं पार्टनर्स कॅपिटलचे कुठं लिहिणार? क्रेडिटला लिहिणार. क्लिअर सर्वजण? हो सर. ओके.
आणि त्याच्यानंतर अँड म्हटले त्यांनी, अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज चार्ज ऍट 3% पर ॲनम. ड्रॉविंग वर सुद्धा इंटरेस्ट आहे. आता हे ड्रॉविंग वरचं इंटरेस्ट कुठं लिहिणार, करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या? करंट अकाउंटच्या डेबिट साईड. व्हेरी गुड, Debit. डेबिट साइडला. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये करंटच्या डेबिटला, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. देन आफ्टर Karan is entitled to get salary rupees 1800 per month. करणला 1800 रुपये सॅलरी पर मंथ भेटती आहे. बरोबर, म्हणजे हे सुद्धा कुठं लिहिणार, करंट अकाउंटच्या Credit. क्रेडिट. व्हेरी गुड, क्रेडिटला लिहिणार. किरण इज अलाउड टू गेट कमिशन. किरणला कमिशन भेटते 5%. कशावर भेटते? ऑन नेट सेल्स. नेट सेल्स वर भेटते. आता नेट सेल्स किती त्यांनी सांगितलंय पहा. ड्युरिंग द इयर नेट सेल्स इज रुपीज 2,50,000. म्हणजे 2,50,000 किती टक्के काढ त्याला कमिशन भेटल? 5%. 5%. व्हेरी गुड. अँड नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर इज रुपीज 60,000. हा नेट प्रॉफिट काय आहे? त्या वर्षी त्यांना 60,000 रुपये झालाय. आता माझा एक प्रश्न बेसिक, या प्रॉब्लेम मध्ये त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे का? नाही. 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 ज्या वेळेस रेशो दिलेला नसतो त्यावेळेस आपण जो काही प्रॉफिट होईल तो कसा वाटायचा असतो? इक्वल. इक्वली. म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असेल? 1:1. 1:1 म्हणजेच इक्वल. व्हेरी गुड. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. त्यांनी आपल्याला काय फिक्स कॅपिटल मेथड नुसार एक सॉल्व्ह करायला सांगितलंय आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार सॉल्व्ह करायला सांगितलंय. फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मी दुपारी जे आहे तुम्हाला दोन्ही सोबत समजून सांगितलं होतं. आता काय करूया, आधी आपण फिक्स कॅपिटल मेथड नुसार समजून घेऊया आणि त्याच्यानंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार समजून घेऊ. फिक्स कॅपिटल मेथड नुसार 2 अकाउंट बनवावे लागतात. सर आवाज येतोय झालं. पण फिक्स कॅपिटल मेथड नुसार दोन अकाउंट आपल्याला बनवावे लागतात. कोणते 2 अकाउंट बनवावे लागतात? कोण सांगते मला? Capital. Current. कॅपिटल अकाउंट, करंट कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. व्हेरी गुड. करंट अकाउंट तेच या ठिकाणी बनवलेले आहेत. पहा, मी थोडस झूम इन करतो म्हणजे तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर आन्सर विथ प्रॉब्लेम दिसल. ओके, हा दिसतंय ना सर्वांना? हो सर. ओके. आता यांनी या ठिकाणी कॅपिटल अकाउंट बनवलंय आणि या ठिकाणी करंट अकाउंट बनवलं. माझा एक प्रश्न असा आहे की ज्या वेळेस फिक्स कॅपिटल मेथड नुसार आपण कॅपिटल अकाउंट बनवतो त्या ठिकाणी त्या पार्टनरशी, म्हणजे जो काही पार्टनर्स असतील त्या फर्म मध्ये, जे काही पार्टनर्स असतील त्या पार्टनर्सची ओपनिंगची कॅपिटलची अमाऊंट आणि क्लोजिंगची कॅपिटलची अमाऊंट चेंज होते का? नाही. नाही होत. आता यांनी बिझनेस सुरू करत असताना 2 पार्टनर्स आहेत, करण आणि किरण. या दोघांनी कॅपिटल किती आणले प्रत्येकी? 5 लाख. 5 लाख आणले. आता याची जर एंट्री आता बिझनेस सुरुवातच करतायत तर याची जर एंट्री करायची म्हटलं तर यांचा हा बिझनेस आहे. बिझनेसला यांनी काय दिलं? कॅपिटल दिलं. म्हणजे बिझनेस कडे कॅश आली. बरोबर ना? कॅश आली. हो. कॅश आली म्हटलं बिझनेसची कॅश वाढणार आहे. कॅश जर वाढली, असेट वाढली, असेटला काय करतो? डेबिट Credit. करतो. असेटला Debit. डेबिट करतो. BMW करायचं नाही कुणी. बेसिक मी ही वांदे हे असं नको. मी आता हे क्लिअर केले सर्वांना. डेबिट करणार. त्याच्यानंतर हे कॅपिटल आलं बिझनेसकडे, हे कधीतरी पैसे बिझनेसला परत द्यावे लागतील. कॅपिटल आलं म्हणजे लॅबिलिटी काय झाली? इन्क्रीज झाली. लॅबिलिटी वाढली की लॅबिलिटीला काय करतो? क्रेडिट. क्रेडिट. जसं असेट वाढल्या असेटला डेबिट, तसं लॅबिलिटी वाढल्यावर लॅबिलिटीला क्रेडिट. म्हणजे जनरल एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स Capital कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स कॅपिटल म्हणजे टू करण कॅपिटल अकाउंट आणि टू किरण कॅपिटल अकाउंट. अशी एंट्री होईल. 5 लाख 5 लाख आणि कॅश येईल 10 लाख. एंट्री समजली का? हो सर. ओके. हा, एंट्री नाही समजली? बर, परत एकदा सांगतो, लक्ष द्यायचं सर्वांनी.
एंट्री समजली नाही याचा अर्थ काय आहे की आपण सुरुवातीला 1-2-3 लेक्चर मध्ये तुम्ही ऍबसेंट होता कधीतरी. बघा काय झालेलं आहे, बिझनेस सुरू करायचं ठरवलं करण आणि किरणनी. त्यांनी कॅपिटल आणलं प्रत्येकी किती 5 लाख रुपये. आता कॅपिटल आणलं म्हणजे बिझनेस कर काय आली, कॅश आली ना, कॅशच्या स्वरूपातच आणणार आहेत ना ते कॅपिटल. हो हो, बिझनेस हो, बिझनेस कडे कॅश आली, कॅश बिझनेसची असेट आहे. असेट वाढली की असेटला काय करतो आपण, डेबिट देतो. डेबिट डेबिट देतो. म्हणून मी जनरल एंट्री मध्ये काय केलंय, कॅश अकाउंट डेबिट म्हटलंय. प्रत्येकाने 5-5 लाख रुपये आणले म्हणजे टोटल 10 लाख रुपये कॅश आली, म्हणून मी 10 लाख रुपये लिहिले. क्लिअर सर्वांना? हो सर. हो, कॅश आली. आता हे घेतलेले पैसे कधीतरी द्यावे लागणार आहेत. मग ह्या द्यावं लागणाऱ्या पैशाला आपण काय म्हणतो, ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस, त्याला म्हणतो कॅपिटल. कॅश आणली ती कशाच्या स्वरूपात आणली, कॅपिटलच्या स्वरूपात आणली, म्हणजे कॅपिटल म्हणून ते घेऊन आलेले. कॅपिटल काय असते बिझनेसची, लायबिलिटी. लायबिलिटी. आता बिझनेसची लायबिलिटी वाढली ना, कॅपिटल आलं म्हणजे बिझनेसची लायबिलिटी वाढली. वाढली की लायबिलिटीला काय करतो, क्रेडिट. हा, कोणी पैसे आणले होते त्यांची लायबिलिटी वाढली, म्हणून आपण काय म्हटलं, टू करंट कॅपिटल अकाउंट आणि टू किरण कॅपिटल अकाउंट 5 लाख. आता या ठिकाणी कॅश अकाउंट आपल्याला तयार करायचं नाही, आपण फक्त कॅपिटल अकाउंट तयार केले. म्हणून मी पहिल्यांदा त्यांनी एंट्री केलेली या ठिकाणी कॅपिटल अकाउंट. बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हटलंय बाय कॅश किंवा बँक थ्रू आले असतील पैसे, म्हणून बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्रेडिटला लिहिलं. कारण की जनरल एंट्री मध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचं की ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटच्या डेबिट साइडला ज्यांना क्रेडिट आहे त्यांची नावं लिहायची, आणि ज्या अकाउंटला क्रेडिट आहे त्या अकाउंटच्या क्रेडिट साइडला ज्या अकाउंटला डेबिट आहे त्याचं नाव लिहायचं. आता कोणाला क्रेडिट आहे, पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट आहे, करण आणि किरणला क्रेडिट आहे. आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला आलो आणि क्रेडिटला लिहिलं ज्या अकाउंटचं डेबिटला नाव आहे त्याचं. मग काय नाव आहे, बाय कॅश, म्हणून बाय कॅश अकाउंट. आणि अमाऊंट किती होती, जी होती ती 5 लाख रुपये दोघांनी आणले होते. 5 लाख रुपये. करणचे 5, किरणचे 5. क्लिअर का फर्स्ट ट्रान्झॅक्शन, फर्स्ट रेकॉर्डिंग? हो सर. ओके. आता पुढं काय सांगितलंय त्यांनी, बघूया. पुढं काय सांगितलंय, करण हॅज विथड्रॉन ₹20,000 अँड किरण हॅज विथड्रॉन ₹15,000 फॉर दिअर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी त्यांनी पैसे बिझनेस कडून घेतलेले आहेत. याला काय म्हणतो आपण, मी परवाच सांगितले तुम्हाला, याला म्हणतो ड्रॉविंग. जसं बिझनेसला पैसे दिल्यानंतर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला रेकॉर्ड केलं, तसंच बिझनेस कडून पैसे जर पर्सनल यूज साठी घेतलेले असतील तर ते कुठं रेकॉर्ड करणार, पार्टनरनी. बरं का, पार्टनरनी घेतलेले असतील तर ते कुठं रेकॉर्ड करणार, डेबिटला. परंतु कोणत्या डेबिटला, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला. म्हणून मी आलोय बघा, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला लिहितोय टू ड्रॉविंग. प्रत्येकाने किती घेतले ते, एकाने 20 आणि एकाने 15, म्हणून त्याच्या डेबिटला बघा 20,000 रुपये किरणच्या कॉलम मध्ये लिहिल्यात, करणच्या कॉलम मध्ये, आणि किरणच्या कॉलम मध्ये 15,000 रुपये लिहिल्यात. क्लिअर का? हो सर. ओके सर. ओके, पुढे जाऊया. पुढे त्यांनी असं सांगितलंय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जे कॅपिटल दिलं होतं, किती दिलं दोघांनी सुद्धा, 5 लाख रुपये दिले. 5 लाख. करणनी सुद्धा 5 लाख रुपये दिलत, करणनी सुद्धा, आणि किरणनी सुद्धा 5 लाख रुपये दिलत. बरोबर ना, दोघांनी मिळून 10 लाख रुपये दिलत टोटल, पण एकाच किती होतं, 5-5 लाख रुपये होते. इथपर्यंत क्लिअर आहेत सर्वजण? ओके. आता याच्यावर इंटरेस्ट द्यायचंय, याच्यावर काय द्यायचंय, इंटरेस्ट द्यायचंय. आणि तो इंटरेस्टचा रेट किती आहे, 12%. 12%. किती, 12%. अतिशय सोपं असतं 12% काढायचं. 10% किती येईल रे 5 लाखावर, 50,000. 50,000. आणि 2% जर काढायचं, बरोबर, 10% म्हणजे काय, 10% म्हणजे एक शून्य जर झाकला आपण तर किती येतो, 50,000 रुपये येतो, बरोबर. आणि जर 2% काढायचं म्हटलं तर काय करायचं, हे 2 शून्य झाकायचे, 10,000.
किती 5,000 आणि वरच्या अजून 5,000 आहे. 5,000 1% आहे. 2% किती 10,000. अगोदरचे 50 आणि हे 10 टोटल किती येतील? 60. 60,000. 60,000. किती येतील? 60,000. असं कॅल्क्युलेशन आपल्याला समजले पाहिजे. ह्याची प्रॅक्टिस आपल्याला अजून वर्षभर करायची. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत याच्यामध्ये परफेक्ट होऊन जाणार आहे. आता जमलं नाही तरी लगेच टेन्शन घ्यायचं नाही. लगेच कुठतरी डोकं आपटायचं नाही भिंतीवर. जमल. नाही ते सरांनी शिकवलेले समजलं नाही म्हणून आपटून घ्यायचे. किती? 60,000. 60,000 रुपये इंटरेस्ट या पार्टनरला भेटणार आहे का पार्टनरला द्यावं लागणार आहे फर्मला? द्यावं लागेल. पार्टनरला भेटणार आहे. पार्टनरला भेटणार आहे पार्टनरला बाळा. भेटणार आहे. कोण देणार आहे? फर्म देणार आहे. पार्टनरला जे भेटतं तो पार्टनरचा इन्कम असतं. जे पार्टनरला भेटतं ते आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठं लिहितो? फिक्स कॅपिटल क्रेडिटला. म्हणून त्यांनी या ठिकाणी बघा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 60,000. 60,000 रुपये प्रत्येकाला भेटणार आहेत. त्यामुळे ते क्रेडिटला लिहिले. क्लिअर का इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग सांगितले त्यांनी. किती टक्के? 3%. आता पहा ड्रॉविंगचं एकच मिनिट हा. कुठं गेला रबर? ज्यांनी मला प्रश्न विचारलाय डेबिट क्रेडिटचा नेमका काय अर्थ होतो, त्यांनी मागचे 1-2-3 लेक्चर बघून घ्या. त्यांना समजून जाईल. डेबिट क्रेडिट बेसिकचे लेक्चर आहेत एक 7-8 ते लेक्चर बघून घ्यायचे. कारण प्रत्येकाने जर मला असं विचारलं तर मी प्रत्येकाला सांगायचं म्हटलं अवघड होऊन जाईल ना. रोज नवीन एखादा विद्यार्थी जॉईन होईल. सगळे युट्यूबला लेक्चर फ्री मध्ये अवेलेबल आहेत फ्रीचे. त्यामुळं जे कोणी नवीन जॉईन होत असतील त्यांनी मागचे लेक्चर बघून घ्यायचे. माझ्या चॅनलला पहिली गोष्ट सबस्क्राईब करायचं आणि लेक्चर बघायचे. बेसिकचे लेक्चर टाकलेले आहेत मी, ते तुम्ही बघून घ्या. 5-6 दिवसापूर्वीचे. आपल्याला आज 10वा दिवस आहे लेक्चरचा, बरोबर ना? 10 दिवस झालं क्लास झालेला. त्यातले जवळजवळ 7 दिवस तर आपण बेसिकच समजून घेतले. एक 3-4 दिवस झाला तर आपण 12वीचा सिलेबस सुरू केलेला आहे. सर्वांना हे तर माहित असेल, बरोबर ना? हो. आणि अजून ज्या कोणी विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल युट्यूबच्या, त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला फ्री लेक्चरचे नोटिफिकेशन भेटत राहतील. सबस्क्राईब करायचं आणि नोटिफिकेशन जो आयकॉन असतो त्याच्यावर सुद्धा क्लिक करायचं. आता जवळजवळ 200 विद्यार्थी, त्यातले काहीच विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेले. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चला, मी तुम्हाला काय सांगत होतो? इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग सांगत होतो, बरोबर ना? तर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किती सांगितले त्यांनी? 3% सांगितले. आता आपल्याला हे कळलं पाहिजे की ड्रॉविंग किती घेतले. करणने किती ड्रॉविंग घेतले? ड्रॉविंग म्हणजे काय? पर्सनल यूज साठी. आणि किरणने किती घेतले पैसे? तर करणने घेतलेत बघा. करण हॅज विड्रॉन ₹20,000 आणि किरण किती? 15,000. 15,000. आता पहा, एकच मिनिट, मी लगेच क्लिअर करतो तुम्हाला या ठिकाणी. करणने घेतलेत किती? 20,000 रुपये, बरोबर. आणि किरणने किती घेतले? 15,000. आणि याच्यावर कधी घेतले याची डेट दिली का आपल्याला? कधी घेतले याची डेट दिली का? सांगा बरं. हे ड्रॉविंग नाही. याच्यावर 3% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे. याच्यावर किती टक्के इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय? 3%. 3%, बरोबर. पण जर डेट दिलेली नसेल तर आपल्याला आपण हे पार्टनरशिप ऍक्ट मध्ये त्यांनी असं सांगितले की किती महिन्याचं कंपल्सरी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं? किती महिन्याचं? 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं. आता 20,000वर जर 3% काढायचे म्हटले तर 2 शून्य झाकायचे. 10% म्हटलं म्हणजे जर 2 अंकी संख्या असेल तर 1 शून्य झाकायचा आणि 1 अंकी संख्या असेल तर 2 शून्य झाकायचा. 3 ही 1 अंकी संख्या आहे, बरोबर ना? म्हणून मी हे 2 शून्य झाकले. किती आले? 200. 200 गुणुले 3 किती येतील? 600. हे पूर्ण 12 महिन्याचे. हे किती महिन्याचे आहेत? 12. आपल्याला पाहिजे किती महिन्याचे? फक्त 6. मग 12 महिन्याचे 600, तर 6 महिन्याचे किती असतील? 600च्या निम्मे किती असतील? 300 असतील. क्लिअर का सर्वांना? 300 कसं आलं? ओके. तसंच ह्या 15,000च्या बाबतीत 2 शून्य झाकलं 150. 150 म्हणजे 15 गुणुले 3. 15 त्रिक 45. 1 शून्य द्यायचा म्हणजे 450.
हे 50. पूर्ण 12 महिन्याचे आपल्याला पाहिजे. 6 महिन्याचे 450 भागिले 2 जर केले तर आपल्याला 6 महिन्याचे येतील 225. 25. व्हेरी गुड, 225. आता हे ड्रॉविंग वरचे इंटरेस्ट आहे, म्हणजे यांनी पार्टनरनी स्वतः पैसे वापरायला घेतले होते फर्मचे आणि त्या वापरणाऱ्या पैशावर ते व्याज देणार आहेत, म्हणजे ड्रॉइंग वर व्याज देणार आहेत. हा पार्टनरच्या दृष्टिकोनातून फायदा आहे की तोटा आहे, म्हणजे पैसे द्यावे लागणार आहेत फर्मला. तोटा. तोटा. तोटा आणि आहे. तो मग हा तोटा पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठं रेकॉर्ड करणार आपण? डेबिट. डेबिटला. म्हणून त्यांनी बघा या ठिकाणी टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग लिहिलेला आहे 300 रुपये 6 महिन्याचे किरणचे आणि करणचे, आणि किरणचे किती 225. त्यांचं चुकले, मला वाटलं माझं चुकते का, इथे त्यांनी करण लिहा पाहिजे होतं. किती 225. क्लिअर का सर्वांना हे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग? हो सर. ओके, चला डन. आता पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय त्यांनी की करण हॅज एंटायटल टू गेट सॅलरी ₹1800 पर मंथ. काही जण इथे फसतात, 1800 दिले ना 1800 लिहितात. हे पर मंथ खूप महत्वाचे, म्हणजे किती प्रत्येक महिन्याला 1800, म्हणजे एका वर्षामध्ये महिने किती असतात? 12. 12. मग 1800 गुणुले 12 किती येतील? किती येतील बघा? 12 12 00 12 00 12 8 96 चाले 9 12 1 12 आणि 9 21 21,000 किती 600. बरोबर. हे काय सॅलरी भेटणार आहे कोणाला? करणला. त्याला भेटणार आहे, त्याचा फायदा आहे. फायदा आहे म्हटलं करंट अकाउंटच्या, म्हणजे करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिटला. मग बघा क्रेडिट. क्रेडिटला आलो करंट अकाउंटच्या, आणि करंटच्या कॉलम मध्ये लिहिले बाय सॅलरी 21,600. क्लिअर का सर्वांना हे सॅलरीचं पण? हो सर. चला पुढे जाऊया. पुढे त्यांनी काय सांगितलंय? किरण इज अलाउड टू गेट कमिशन 5% ऑन नेट सेल. नेट सेल्स वर त्याला 5% कमिशन भेटणार. पण आधी आपल्याला नेट सेल्स किती तो माहित असणं गरजेचं आहे. त्यांनी पुढे ती इन्फॉर्मेशन दिलेलीच असते. ड्युरिंग द इयर नेट सेल्स इज ₹2,50,000. त्या वर्षी नेट सेल्स किती आहे? 2,50,000 रुपये. मग या 2,50,000 नेट सेल्स म्हणजे निव्वळ विक्री. नेट सेल्स कशाला म्हणायचं ते पण सांगतो. पहा काय असतं, पहा आपण काय करतो? सेल करतो. सेल्सचे 2 प्रकार असतात. एक तर काय असतो? कॅश सेल्स, आणि दुसरा क्रेडिट सेल्स. उदाहरणार्थ कॅश सेल्स आहे 100 रुपये आणि क्रेडिट सेल्स आहे 400 रुपये. टोटल सेल किती झाला? 500 रुपये. 500 रुपये झालं. ओके. पण काही कस्टमर असे असतात की त्यांना जर माल पसंत नाही आला, म्हणजे काय आवडला नाही, तर ते काय करतात? रिटर्न करतात. म्हणून मी हा टोटल सेल्स मधनं काय वजा करतो? सेल्स रिटर्न. जर उदाहरणार्थ 100 रुपयाचा माल आपल्याला परत आला, तर आपला खरी विक्री किती झाली? 400. आणि या 400 ला म्हटलं जातं नेट सेल्स. क्लिअर का सर्वांना नेट सेल्स म्हणजे काय? हो सर. ओके. आता तो नेट सेल्स किती? 2,50,000 रुपये. मी घेतले 2,50,000 रुपये. त्याच्यावर किती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय? 5%. मग 2,50,000 गुणुले 5%. जर 10% काढलं तर एक शून्य झाकला, 25,000 येतील. आणि 25,000च्या निम्मे म्हणजे 10% 25 आहेत, त्याच्या निम्मे म्हणजे 5% येतील. किती येतील मग? 25,000च्या निम्मे 12,500 कमिशन भेटणार आहे. आता हे कमिशन किरणला भेटणार आहे, म्हणजे त्याचा फायदा आहे. तो करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिट साइडला लिहिणार. म्हणून बाय कमिशन 12,500 किरणला भेटतंय, किरणच्या कॉलम मध्ये लिहिलं. कळलं सर्वांना? क्लिअर? हो सर. ओके. आता पुढे जाऊया.
आता पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय बघा त्यांनी, द नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर ₹60,000. 60,000 रुपये नेट प्रॉफिट झालाय. साधं सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो या ठिकाणी. 60,000 रुपये प्रॉफिट आहे, त्यांचा रेशो काय आहे? दिलाच नाही म्हणजे काय? 1:1. 1:1 म्हणजे काय? 60,000 1 आणि 1 2. 60,000 भागिले 2 प्रत्येकाला किती येतील? 30. 30,000. 30,000 रुपये येतील. हा प्रॉफिट त्यांना भेटणार आहे. हा प्रॉफिट त्यांना भेटणार आहे म्हणजे करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? क्रेडिट. करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कंसात प्रॉफिट म्हणायचं असतं शक्यतो. 30,000 करणचे आणि 30,000 किरणचे. संपला विषय. जर टोटल केली क्रेडिटच्या कॉलमची सगळी तर 1,11,600 करण, 1,02,500 किरण. तेच लिहिले डेबिटला 1,11,600, 1,02,500. त्यातने क्रेडिट डेबिटच्या छोट्या अमाऊंट वजा केल्या तर बॅलन्सिंग फिगर 91,300 आणि 87,275 या येतील. या बॅलन्सिंग फिगरला आपण नाव देणार बाय टू बॅलन्स. काय म्हणणार? टू बॅलन्स ब्रॉड कॅरीड डाऊन. आणि हा कॅरीड डाऊन पुढल्या वर्षी या ठिकाणी ज्यावेळेस आपण पुढल्या वर्षीचा अकाउंटिंग करायला सुरुवात घेऊ त्यावेळेस हा येईल बाय बॅलन्स. पुढल्या वर्षी बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि तो त्या ठिकाणी लिहिणार 91,300 आणि 87,275. अशा प्रकारे तो लिहावा लागेल. आता मला या ठिकाणी तुम्हाला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार एकच अकाउंट तयार करावं लागतं. ते कोणतं? कॅपिटल अकाउंट. ते कोणतं? कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता मी काय करतोय बघा, मी काय करतोय गंमत सांगतोय तुम्हाला. माझ्याकडे लक्ष द्यायचं सरांनी, खूप महत्वाचं सांगतोय. काय करतोय मी, हे जे करंट अकाउंट आहे ना त्याचं नाव खोडलं मी आणि या ठिकाणी फक्त काय केलंय, कॅपिटल अकाउंट लिहिलंय. हे आयटम आहे असेच ठेवलेत. फक्त सुरुवातीला काय लिहिलंय माहिती का मी? एकच मिनिट. फक्त सुरुवातीला लिहिलंय बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि हा जो 5 लाख रुपये बॅलन्स आहे का तो या ठिकाणी लिहितो मी. 5 लाख आणि 5 लाख रुपये आणि एवढंच फक्त चेंज होतंय फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये. तुम्हाला बघायचं आहे का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये काय चेंज आहे त्यांनी पुढच्या पेजवर दाखवलेलं असेल. एकच मिनिट बघा, या ठिकाणी दिसेल तुम्हाला. बघा काय चेंजेस केले बघा. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये त्यांनी एकच अकाउंट तयार केलं, पार्टनर्स कॅपिटल. सुरुवातीला काय लिहिलंय, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 5 लाख 5 लाख. बाकी आहे सगळं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 60,000, सॅलरी 21,600, कमिशन 12,500, प्रॉफिट आहे 30,000 30,000. इकडे सुद्धा ड्रॉविंग 20,000, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग 30,000. फक्त काय केलं त्यांनी, कॅपिटलचा जो बॅलन्स सेपरेट कॅपिटल अकाउंटला लिहायचा होता ना तो फिक्स कॅपिटल मेथड मध्ये, तर त्याच्यामध्ये ह्यांनी फ्लक्च्युएटिंग मध्ये काय केलं, करंट अकाउंटच तयार केलं नाही, फक्त कॅपिटल अकाउंट तयार केलं. आणि जेवढे काही करंट अकाउंटचे आयटम होते ना ते कॅपिटल अकाउंटलाच रेकॉर्ड केलेत. दिसतंय ना, सगळे आहे असे घेतलेत, बाकी काही नाही. क्लोज केले त्यांनी अकाउंट. फक्त या फिगर वाढतील 6 लाखाने, 5 लाखाने वाढतील आणि त्या इकडे येतील आणि हे पण 5 लाखाने भागतील. 91,300 आलं तिथं 5,91,300. 87,250 आलं तर 5,87,250 येणार. अशा प्रकारे हे समजलं का? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मी 2 सेकंदात सांगितलं तुम्हाला. समजलं का? हो सर. ओके. चला आता पुढं एक प्रॉब्लेम आहे, तो मी तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे की तो तुम्ही घरी सॉल्व्ह करायचा आहे. आपण डिस्कस करणार, तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि मला त्याचा फोटो पाठवायचा. चालेल ना? हो सर. ओके चला आपण डिस्कस करूया. नेमकं काय सांगितले ते आधी समजून घेऊया आणि मग हे करूया. बघा कोण आहे, मिस्टर अमय अँड मिस्टर आशिष आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म. बरोबर. पार्टनरशिप फर्मचं नाव काय? टायटल ऍज अ मेसर्स आनंद एंटरप्राइजेस. ही पार्टनरशिप फर्म आहे. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस, प्रॉफिट आणि लॉस वाटून घ्यायचा. शेअर काय आहे? आनंदला 3, अमयला 3 आणि आशिषला 2. म्हणजेच काय 3:2, 3:2.
2 respectively. On 1st April 2018 their capital balance were, त्यांचा कॅपिटल बॅलन्स किती आहे? 1,00,000 रुपये आणि 50,000 रुपये. हे फिक्स कॅपिटल मेथड जर आपण अडॉप्ट केलेली असेल तर कुठं लिहिणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड. क्रेडिट. ओके. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये सुद्धा क्रेडिट साइड. कॅपिटल Credit अकाउंटच्या side ला. क्रेडिट साइडला असणार. व्हेरी गुड. दिअर ड्रॉविंग ड्युरिंग द इयर, त्यांचं ड्रॉविंग आहे ड्युरिंग द इयर म्हणजे त्या वर्षी त्यांनी ड्रॉविंग किती आहे बघा? 20,000 आणि 25,000. फिक्स कॅपिटल मेथड नुसार हे ड्रॉविंग कुठं लिहिणार आपण? करंटच्या डेबिटला. करंटच्या डेबिटला. बरोबर. करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार? डेबिट साइडला. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार डेबिट साइडला. कोणाच्या? डेबिटला. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार? डेबिट साइडला. डेबिट साइडला. ओके. क्लिअर सर्वांना? ड्रॉविंग आहे फिक्स कॅपिटल मेथड नुसार करंट अकाउंटच्या डेबिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. ऍज पर पार्टनरशिप डीड 10% पर एनम इंटरेस्ट अलाउड ऑन कॅपिटल. बघा कॅपिटल वर इंटरेस्ट आहे 10%. बरोबर. आता फिक्स कॅपिटल मेथड नुसार हे कॅपिटल वरचे इंटरेस्ट कुठं लिहिणार आपण? करंट अकाउंटच्या क्रेडिट. Very- करंट अकाउंटचे क्रेडिट. व्हेरी गुड. करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार. आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर क्रेडिट साइड. कोणाच्या क्रेडिट? नाव घ्यायचं. कोणाच्या? नाव घ्यायचं म्हणजे आता तू हो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार. व्हेरी गुड. आता मला सांगा कॅपिटलच्या अमाऊंट त्यांच्या 1,00,000 आहेत आणि 50,000 आहे. 10% काय आहे? कॅपिटलवर इंटरेस्ट आहे. पहिला पार्टनर जो आहे अमय त्याचं 1,00,000 कॅपिटल आहे. किती इंटरेस्ट येईल? 10,000. 10,000. 10,000. आणि याचं किती येईल? आशिषचं 5,000. 50,000 आहे. त्याचं किती येईल? 5,000. 5,000. ओके. क्लिअर सर्वांना. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे अँडच्या पुढचं खूप महत्वाचं आहे. अँड 12% पर एनम इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉविंग. बघा 12% इंटरेस्ट कशावर आहे? ड्रॉविंग वर चार्ज करायचंय. ड्रॉविंगचा बॅलन्स त्यांनी किती दिलाय बघा? 20,000 आणि 25,000. आता 25,000. आता जर फिक्स कॅपिटल मेथड नुसार हे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आहे, हे कुठं लिहिणार आपण? फिक्स कॅपिटल मेथड नुसार डेबिटला. कोणाच्या? क्रेडिट अकाउंट डेबिट साइडला. करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. हा हे उत्तर अपेक्षित आहे मला. कोणत्या? डेबिट साइडला. ठीक आहे मला समजतंय पण कोणता? करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. कुठं? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. समजतंय ना? का विमानतळ झाले डोक्यावर नाही चाललं? नाही सर. ओके. चला पुढे बघूया. अमय गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ. अमयला काय भेटतीये? 3,000 रुपये पर मंथ सॅलरी भेटती. 3,000 गुणुले 12 केलं 12 36 म्हणजे त्याला 36,000 रुपये सॅलरी भेटेल. आणि ही भेटतीये म्हटल्यानंतर फिक्स कॅपिटल मेथड नुसार आपण कोणता अकाउंट तयार करतो? करंट अकाउंट. त्या करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार ही सॅलरी? करंट साइडला. क्रेडिट साइडला. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कुठं लिहिणार? कोणत्या अकाउंटच्या? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. हे दोघं तिघच उत्तर देत आहेत. बाकीच्यांना मला असं वाटतंय समजत नाही. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. पुढे जाऊया. अँड मिस्टर आशिष इज एंटायटल्ड टू गेट कमिशन. आशिषला कमिशन भेटते 5% ऑन नेट सेल्स. सेल्स इज ₹4,00,000. 4 लाखावर 5% काढलं तर किती येईल? बघा 10% काढायसाठी 1 शून्य झाकायचा. 10% काढलं तर येते 40,000चे निम्मे म्हणजे 5% किती येईल? 20,000. 20,000. हे अमयला आशिषला भेटणारे म्हटल्यावर त्याच्या करंट अकाउंटच्या कुठं लिहावं लागेल?
क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यांच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय द डिव्हिजिबल प्रॉफिट म्हणजे डिवायवेजल, मला शब्द उच्चारता येणार, सॉरी, इज ₹90,000. त्यांना प्रॉफिट झालाय 90,000 रुपये. तो त्यांच्या 3:2 या रेशो मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. साधं सोपं सांगतो, 90,000 भागिले 3 आणि 2 किती? 5. 90,000 भागिले 5. 5 एके 5 राहिले 4 वरून घेतलं 0 आणि 5 8 40 म्हणजे किती आले? 18,000. 18,000 गुणुले 3. 18 एके 18, 18 दुणे 36, 18 त्रिक 54 म्हणजे एकाला किती येतील? 54,000. 5,400. आणि एकाला किती? 54,000. 90,000 प्रॉफिट आहे, 9,000 नाही. आणि दुसऱ्याला किती आहेत? 36,000. 2 आहे ना, 36,000 येतील. 36,000. तर हा प्रॉफिट 90,000, 54,000 आणि 36,000 असा जर वाटला तर फिक्स कॅपिटल मेथड नुसार आपण कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार? करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साईड. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कोणत्या? करंट नाही, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अकाउंट क्लोज करायचं, बॅलन्स काढायचा, एवढंच याच्यामध्ये. प्रॉब्लेम हा तुम्ही घरी तुम्हाला होमवर्क साठी आहे. जमल ना सर्वांना? हो सर. ओके. कंपल्सरी प्रत्येकाने मला याचं उत्तर पाठवायचं. सर्वांकडे नोटबुक आहे ना? पुस्तक आहे ना? हो सर. ओके ओके, चला. समजलं ना शिकवलेलं सर्वांना? हो सर.